तर बीएड ऍडमिशन प्रोसेस मधला सर्वात महत्वाचा भाग म्हणजे कॅप राऊंडची प्रोसेस. पण फ्रीज, बेटरमेंट, ऑटो फ्रीज यामुळे हजारो विद्यार्थ्यांचे जे ऍडमिशन आहे ते दरवर्षी धोक्यात येतात. कारण हेच आहे की विद्यार्थ्यांना या कॅप राऊंड विषयी पूर्णपणे माहिती नसते आणि योग्य वेळी योग्य डिसिजन न घेतल्यामुळे बऱ्याचशा वेळेस विद्यार्थ्यांना ऍडमिशन मिळणं कठीण होतं. तर या व्हिडिओमध्ये आपण कॅप राऊंडची प्रोसेस सोप्या भाषेमध्ये समजून घेणार आहोत, जेणेकरून कॅप राऊंडच्या वेळेस तुमच्याकडनंही कुठली मिस्टेक होणार नाही. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर बीएडच्या ऍडमिशनसाठी असणारी काउन्सिलिंग ग्लोबल ऑनलाईन मध्ये सुरू करण्यात आली आहे. तर या काउन्सिलिंग मध्ये तुम्हाला 1-on-1 काउन्सिलर ऍक्सेस दिला जातो. तुम्हाला मिळालेले मार्क्स आणि तुम्हाला कुठल्या कॉलेजला ऍडमिशन घ्यायचं आहे याविषयी डिस्कशन केलं जातं. तसंच विद्यार्थी मित्रांनो, मागच्या वर्षीचा जो कट ऑफ होता, मागच्या वर्षीचे जे ऍडमिशन होते त्यानुसार कुठल्या कॉलेजला तुमचा नंबर लागू शकतो याविषयी डिसिजन देणं असेल किंवा तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन असेल, तर अगदी कॅप राऊंडच्या नोटिफिकेशन पासून तर तुमच्या कॉलेजच्या ऍडमिशन पर्यंत या सर्व स्टेपमध्ये ग्लोबल ऑनलाईनचे ऍडमिशन काउन्सिलर्स तुम्हाला मदत करणार आहेत. त्यामुळे लवकरात लवकर दिलेल्या नंबर्सवरती कॉन्टॅक्ट करा आणि ही काउन्सिलिंग जॉईन करून महाराष्ट्रातल्या टॉपच्या कॉलेजेसमध्ये ऍडमिशन घेण्याची तयारी सुरू करा. तर सुरुवातीला आपण कॅप म्हणजे काय ते समजून घेऊयात. तर विद्यार्थी मित्रांनो, कॅप म्हणजे सेंट्रलाइज ऍडमिशन प्रोसेस. थोडक्यात ही एक ऑफिशियल प्रोसेस आहे ज्याच्यामध्ये ते विद्यार्थ्यांना सीट अलॉट करतात. विद्यार्थ्यांचे ऍडमिशन मेरिटच्या बेसिसवरती इथे होतात आणि विद्यार्थ्यांचे ऍडमिशन होत असताना त्यांचा स्कोर असेल, त्यांना मिळालेला मेरिट लिस्ट मधला रँक असेल, त्यांची कॅटेगरी असेल आणि त्यांनी कुठल्या कॉलेजेसचे प्रेफरन्सेस टाकलेले आहेत, या सर्व गोष्टींच्या आधारे तुम्हाला कॅप राऊंडच्या प्रोसेसमध्ये ऍडमिशन दिले जातात. आता मित्रांनो, सुरुवातीला पहिल्या स्टेपमध्ये ऑनलाईन रजिस्ट्रेशन या कॅप राऊंडसाठी केलं जातं. त्याच्यानंतर दुसऱ्या स्टेपमध्ये डॉक्युमेंट अपलोड केले जातात आणि ते डॉक्युमेंट्स व्हेरीफाय होतात. तिसऱ्या स्टेपमध्ये सीईटी सेल एक मेरिट लिस्ट रिलीज करते. चौथ्या स्टेपमध्ये तुम्हाला कॉलेजेसचे प्रेफरन्स फॉर्म भरावे लागतात. त्यानंतर नेक्स्ट स्टेपमध्ये तुम्हाला सीट अलॉट केली जाते आणि ती सीट अलॉट केल्यानंतर तुम्हाला फ्रीज किंवा बेटरमेंट हा ऑप्शन सिलेक्ट करावा लागतो. आता विद्यार्थी मित्रांनो, या कॅप राऊंड मध्ये एक ऑप्शन फॉर्म असतो आणि तो ऑप्शन फॉर्म म्हणजे थोडक्यात तुमच्या कॉलेजचा असणारा प्रेफरन्स. तुम्हाला कुठल्या कॉलेजला ऍडमिशन घ्यायचं आहे, तुम्हाला कुठल्या कोर्सला ऍडमिशन घ्यायचं आहे याच्याविषयी असणारा जो प्रेफरन्स आहे तो तुम्हाला ऑप्शन फॉर्म मध्ये द्यावा लागतो. त्याच्यामध्ये तुम्हाला सुरुवातीला हायेस्ट प्रेफरन्सेसचे कॉलेजेस सिलेक्ट करावे लागतात आणि नंतर लोएस्ट प्रेफरन्सेसचे कॉलेजेस सिलेक्ट करता येतात. आता याच्यामध्ये तुम्ही 1 नंबरला जो प्रेफरन्स देताय तो अत्यंत महत्वाचा असतो. त्याविषयी आपण पुढे डिस्कस करणारच आहोत. तर अशा पद्धतीने हे प्रेफरन्सेस दिले जातात आणि हे प्रेफरन्सेस देत असताना प्रिव्हियस इयरचा काय ट्रेंड आहे, कशा पद्धतीचा कट ऑफ होता, या सर्व गोष्टींचा विचार करून हे प्रेफरन्सेस दिले जातात. आता हा ऑप्शन फॉर्म फिलअप करत असताना एक महत्वाची गोष्ट तुमच्या लक्षामध्ये असायला हवी. जो तुम्ही ऑप्शन फॉर्म फर्स्ट राऊंडच्या वेळेस फिलअप करत आहात तोच ऑप्शनचा प्रेफरन्स हा सेकंड राऊंड साठी सुद्धा वापरला जातो. एकदा की तुम्ही फर्स्ट राऊंड मध्ये तुमचे प्रेफरन्सेस दिले, ऑप्शन फॉर्म फिलअप केला, तर सेकंड राऊंडला तुम्हाला कुठल्याही पद्धतीचे बदल त्या ऑप्शन्स मध्ये करता येत नाहीत. त्याच्यामुळे प्रेफरन्सेस देत असताना कधीही विचार करून प्रेफरन्सेस देणं गरजेचं आहे. आता विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जर समजा पहिल्या राऊंड मध्ये एखादं कॉलेज मिळालं तर त्याला आपण सीट अलॉट झालं असं म्हणतो आणि हे सीट अलॉटमेंट जे आहे ते झाल्यानंतर आपण काय करायला हवं हे आपण आता पाहूयात. तर ज्या वेळेस सर्वांचे ऑप्शन फॉर्म फिलअप करून होतात त्यावेळेस सीईटी सेल पहिल्या राऊंडचं अलॉटमेंट देते. त्यावेळेस तुम्हाला तिथे 3 ऑप्शन असू शकतात. एक तर ऑटो फ्रीज, दुसरं असेल फ्रीज आणि तिसरं असेल बेटरमेंट. तर आता तुम्हाला जे कॉलेज अलॉट झालेलं आहे त्याच्याविषयी तुम्हाला इथे डिसिजन घ्यावा लागतो. त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे ऑटो फ्रीज. तर जो प्रेफरन्स तुम्ही 1 नंबरला दिलेला असेल, जर त्या कॉलेजला तुमचं ऍडमिशन होत असेल, तुम्हाला जर ते कॉलेज अलॉट झालं असेल तर ते कॉलेज ऑटो फ्रीज केलं जातं. थोडक्यात तुमचं सीट तिथे ऑटोमॅटिकली फ्रीज होतं. त्याच्यानंतर तुम्हाला पुढच्या राऊंड मध्ये पार्टिसिपेट करता येत नाही आणि तुम्हाला त्याच कॉलेजमध्ये ऍडमिशन घ्यावं लागतं. त्यानंतर दुसरा एक ऑप्शन आहे ऑटो फ्रीज नंतर फ्रीज एक ऑप्शन आहे. जर तुम्हाला 1 नंबरचा प्रेफरन्स सोडून इतर कुठल्याही प्रेफरन्सचं कॉलेज मिळालं तर तुम्हाला फ्रीजचं ऑप्शन तिथे दिला जातो. फ्रीज करण्यासाठी तुम्हाला काय करावं लागतं, तुम्हाला 1000 रुपये सीईटीच्या वेबसाईटवरती पे करावे लागतात आणि ती सीट जी आहे ती ऍक्सेप्ट करावी लागते. आता जर तुम्ही ते सीट फ्रीज केलं, 1000 रुपये फीज पे केली, तर तुम्हाला पुढच्या राऊंड्स मध्ये ॲपियर होता येत नाही आणि मग तुम्ही फ्रीज केलेल्या कॉलेजमध्ये ऍडमिशन घ्यावं लागतं. त्यानंतर पुढचा एक ऑप्शन आहे बेटरमेंट.
आता बेटरमेंट कधी होऊ शकतं? जर तुम्हाला 1 नंबरचं ऑप्शन सोडून इतर कॉलेजेस अलॉट झाले तर तुम्ही तिथे बेटरमेंटसाठी जाऊ शकता. म्हणजे तुम्हाला जे कॉलेज अलॉट झालं असेल त्याच्या वरच्याच कॉलेजमध्ये जर तुम्हाला सेकंड राऊंडमध्ये अलॉटमेंट मिळायचं असेल तर मिळू शकतं. थोडक्यात तुम्हाला सीटमध्ये इथे अपग्रेड दिला जातो. आता लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, कॅप राऊंडच्या प्रोसेसमध्ये ऍप्लिकेशन करण्यासाठी तुम्हाला कुठल्याही प्रकारची फीज नाहीये, पण ज्यावेळेस तुम्हाला कॉलेज अलॉट होईल मग ते ऑटो फ्रीज झालं असेल किंवा तुम्ही बेटरमेंट करत असाल तर तुम्हाला 1,000 रुपये फीज ही कंपल्सरी पे करावी लागते. आता ज्यावेळेस तुम्हाला फ्रीज करायचं असेल त्यावेळेस तुम्हाला वेबसाईटला लॉग इन करून फ्रीज हा ऑप्शन सिलेक्ट करावा लागतो. 1,000 रुपये फीज पे करावी लागते आणि त्यानंतरच तुमचं ते कॉलेज फ्रीज किंवा बेटरमेंट करता येतं. अदरवाईज ते सीट तुमच्या हातातून जाऊ शकतं. त्याच्यामुळे लक्षात ठेवा, ऑटो फ्रीज असेल, बेटरमेंट असेल, या तीनही ऑप्शनसाठी तुम्हाला 1,000 रुपये फीज भरल्याशिवाय ते सीट लॉक करता येत नाही. त्यानंतर युजली 3 राऊंड होतात, ज्याच्यामध्ये कॅप राऊंड 1 हा मेन अलॉटमेंट राऊंड असतो, कॅप राऊंड 2 हा बेटरमेंटची अपॉर्च्युनिटीसाठी असतो आणि कॅप राऊंड 3 हा फायनल ऍडमिशनची अपॉर्च्युनिटी देणारा असतो. कॅप राऊंड 3 मध्ये ज्या विद्यार्थ्यांनी फर्स्ट राऊंडला रजिस्ट्रेशन केले नव्हते अशा विद्यार्थ्यांना सुद्धा चान्स दिला जातो, पण तिथे सीट्स खूप कमी असतात, ऍप्लिकंट जास्त असतात, कॉम्पिटिशन खूप जास्त वाढते आणि ऍडमिशन मिळण्याचे चान्सेस हे कमी होत जातात. तर थोडक्यात विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीने कॅपची प्रोसेस असणार आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला तुमचे जे ऑप्शन्स आहेत ते व्यवस्थित फिलअप करायचे आहेत. फ्रीज आणि बेटरमेंट मध्ये कन्फ्यूज व्हायचं नाहीये, डॉक्युमेंट्स तुमचे रेडी असायला हवेत आणि व्यवस्थित डिसिजन घेऊन व्यवस्थित विचार करून तुम्हाला कॅप राऊंड मध्ये पार्टिसिपेट करावं लागणार आहे. आणि त्यासाठीच ग्लोबल ऑनलाईनची ऍडमिशन काउन्सिलिंग सुद्धा सुरू करण्यात आलेली आहे आणि या काउन्सिलिंग मध्ये तुम्हाला 1-on-1 काउन्सिलर ऍक्सेस दिला जातो. तुम्हाला मिळालेले मार्क्स आणि तुम्हाला कुठल्या कॉलेजला ऍडमिशन घ्यायचं आहे याविषयी डिस्कशन केलं जातं. तसंच विद्यार्थी मित्रांनो, मागच्या वर्षीचा जो कट ऑफ होता, मागच्या वर्षीचे जे ऍडमिशन होते त्यानुसार कुठल्या कॉलेजला तुमचा नंबर लागू शकतो याविषयी डिसिजन देणं असेल किंवा तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन असेल तर अगदी कॅप राऊंडच्या नोटिफिकेशन पासून तर तुमच्या कॉलेजच्या ऍडमिशन पर्यंत या सर्व स्टेपमध्ये ग्लोबल ऑनलाईनचे ऍडमिशन काउन्सिलर्स तुम्हाला मदत करणार आहेत. त्यामुळे लवकरात लवकर दिलेल्या नंबर्सवरती कॉन्टॅक्ट करा आणि ही काउन्सिलिंग जॉईन करून महाराष्ट्रातल्या टॉपच्या कॉलेजेसमध्ये ऍडमिशन घेण्याची तयारी सुरू करा. तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा, ग्लोबल ऑनलाईनला आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.